प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथील हळदी कुंकू समारंभ संपन्न। इस्लामपूर तालुका वाळवा येथील प्रकाश मेडिकल अँड रिसर्च सेंटर येथील कर्मचारी आणि पदाधिकारी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यादरम्यान उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर काहींनी उखाणे, गायन अशा विविध कला सादर केल्या। सर्व महिलांनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला। शेवटी सर्व महिलांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला। पाहूयात। मॅडम नमस्ते, आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये। आज आपल्या कॉलेजमध्ये निशिकांत भोसले पाटील दादा असतील वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान असा संपन्न झाला। तर त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? कसं असतं, वर्षभर ह्या सगळ्या आमच्या भगिनी कामात व्यग्र असतात। काही हॉस्पिटलमध्ये काम करतात, काही कॉलेजमध्ये काम करतात। प्रत्येकीचा कामामध्ये, कॉलेजच्या डेव्हलपमेंटमध्ये रोल असतो। त्या सगळ्या कामामधनं एखादा दिवस तरी त्यांना विरंगुळा वाटावा, त्यांचे छंद काय आहेत ते बाहेर यावे, रिलॅक्सेशन मिळावं म्हणून दरवर्षी संक्रांतीच्या पिरियडमध्ये आम्ही असं हळदी कुंकू करतो। आता आज रथसप्तमी ऍक्च्युली शेवटचा दिवस आहे, पण त्यातून पण आम्ही थोडा वेळ काढून हा कार्यक्रम केला। आणि त्या निमित्ताने काही जणांनी कविता वाचन केलं, काही जणांनी डान्सेस केले, काही जणांनी उखाणा, काही जणांनी गाणी म्हणली। आणि त्याच्यामुळे प्रत्येक जणींनी तो कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्याच्यामध्ये त्यांचा विरंगुळा शोधला। आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचा मुख्य पाठिंबा आहे तो दादांचा आणि बहिणींचा। असं तुम्ही मैत्रिणी एका ठिकाणी म्हणजे इतर वेळा असतात, परंतु आज एक वेगळ्या पद्धतीने होता, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर स्त्री हे सृजन आहे आणि निसर्गामध्ये जिथे जिथे कला आहे, जिथे जिथे संगोपन आहे, तिथे स्त्रियांचे हे नाव आवर्जून घेतले जाते। स्त्री ह्या सगळ्या हळदी कुंकूच्या समारंभासाठी जे सगळे एकत्र आले, एकमेकांची मनोगत व्यक्त केली, एकमेकींच्या काही गप्पा गोष्टी झाल्या, त्यामुळं एकमेकींना खूप आनंद दिला गेला। हाच खरं तर कार्यभाग होता आणि त्यासाठी आमच्या हळदी मॅडम आणि निशिकांत दादा आणि वहिनी यांचा पाठिंबा आम्हाला खूप समर्थपणे आहे। त्यामुळेच आम्ही हे सगळे कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकतो। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।